तो मी मिळवणारच अशी गर्जना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आपल्या अफाट साहित्यांनी व लावणी पोवाड्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जगभर पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करत आहोत. आजच्या या पवित्र दिनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित देते. ईश्वरी नवगिरी हिने स्वीकारावे अशी आम्ही विनंती करतो. सर्व शिक्षक वृंदांना विनंती असेल त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेली ईश्वरी नवगिरे यांनी प्रतिमा पूजन करावे ही विनंती. लोकमान्य टिळकांचे विचार आणि संघर्षाची भावना सांगण्यासाठी मी आपल्या आजच्या पहिल्या वक्त्याला आमंत्रित करते. सर्वे सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वे सचिव इयत्ता दुसरी मध्ये शिकतो. माझ्या शिक्षणाचे नाव रवींद्र साबळे टीचर. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. मी यांच्याबद्दल 2 शब्द बोलत आहे. यांचे नाव पूर्ण नाव शाहिरीने केली प्रबोधनाची क्रांती, कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी ज्यांनी दिली संघर्षाची आहुती. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती करूया वंदन, त्या पावन विचारांनी करूया मनाचे वंदन. या आमच्या सर्वांचे सार्थक किस्सा हे आपले मनोगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 30वी जयंती. महापुरुषांचं काही कसं मोजावे या प्रश्नाचे उत्तर देताना सीमा माटे असे म्हणतात, या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सगळ्यात जितकी वेळ त्यांची कृतज्ञतेने आठवण काढतो ते त्यांचं वय. सामान्य माणसं मृत्यूपर्यंत अनंत यातना भोगतात. मृत्यूनंतर आपल्या कार्यकर्तृत्वाने चिरंजीवी होतात. असे चिरंजीवी व्यक्ती होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. नमस्कार, माझे नाव ईश्वरी गणेश नवगे. आज लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी व जयंती यांना मी अभिवादन करते. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळ गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वताबाई असे होते. लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला व त्यांनी प्रत्येक नागरिकाला हा संदेश दिला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार ही सिंहगर्जना दिली. व अशा या महामानवाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. अण्णाभाऊ साठे खरोखर अशा या महान विभूतींना मी देखील अभिवादन करते. आणि शेवटचं उत्तर होतं स्मशानातील सोनं, ही त्यांची कादंबरी आहे, ही देखील तुम्ही वाचायची आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी भाषण केले आणि सर्व शिक्षकांनी देखील तुम्हाला खूप छान माहिती सांगितली. परंतु त्या माहितीचा सार लक्षात ठेवत चला आणि जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल असं साहित्य नक्की वाचा. आजच्या या कार्यक्रमात आपले बहुमूल्य विचार मांडल्याबद्दल आणि कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानण्यासाठी पंक्तीचं आमंत्रण करते. असं जाहीर करते बोललेले आहेत तर